ऐका ना, तुम्हाला माहिती आहे का, तिरुपतीच्या लाडूनंतर आता महाराष्ट्रातल्या एका प्रसादालाही GI टॅग मिळालाय आणि तो म्हणजे माहूरगडच्या रेणुका मातेचा तांबूल. हो, अगदी खरे. पण हे आधी GI टॅग म्हणजे काय ते ऐका. समजा एखादी गोष्ट एखाद्या गावात किंवा ठिकाणचीच खास पद्धतीने बनते, तिची वेगळी ओळख असते, परंपरा असते, तर त्या गोष्टीला सरकार GI टॅग देतं. म्हणजे ती त्या ठिकाणचीच खरी ओळख आहे यावर शिक्कामोर्तब होतं. आता माहूरच्या तांबूलाची गोष्ट ऐका. देशात तिरुपतीच्या लाडूनंतर GI टॅग मिळालेला हा दुसराच धार्मिक प्रसाद आहे आणि महाराष्ट्रात असा मान मिळालेला हा पहिलाच प्रसाद आहे. पण हा काही साधा पानाचा विडा नाही बरं का. तर हा तांबूल तब्बल 14 आयुर्वेदिक पदार्थांनी बनवला जातो. त्यात नागवेलीची पानं, लवंग, वेलची, ज्येष्ठमध, जायफळ, कापूर, गुलकंद असे अनेक नैसर्गिक आणि औषधी पदार्थ असतात. म्हणूनच हा फक्त प्रसाद नाही तर आरोग्यासाठीही गुणकारी मानला जातो. पण ही परंपरा सुरू झाली तरी कशी? असं सांगितलं जातं की अनेक वर्षापूर्वी श्री विष्णू कवी महाराज हे रेणुका मातेचे खूप मोठे भक्त होते. एके रात्री देवी स्वतः त्यांच्या स्वप्नात आली आणि म्हणाली, मला तांबूलाचा नैवेद्य अर्पण कर. बस त्या दिवसापासून रेणुका मातेला तांबूल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली आणि आजही ती तशीच सुरू आहे. आजही माहूरगडावर जाणारा जवळपास प्रत्येक भक्त मातेचं दर्शन घेतल्यानंतर हा तांबूल प्रसाद घेतो. अनेकांचं तर असंही म्हणणं आहे की हा तांबूल घेतल्याशिवाय माहूरची यात्राच पूर्ण होत नाही. एका साध्या दिसणाऱ्या तांबूलामागे इतका मोठा इतिहास, इतकी मोठी परंपरा आणि आता तर GI टॅगचा मान. खरंच ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही कधी माहूरगडावर जाऊन रेणुका मातेचा तांबूल प्रसाद घेतलाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा.